स्थापना झालेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते सामूहिक आंदोलन उपोषण करणार आहेत. कधी करणार आहेत आणि काय तारीख असेल तुमची? उद्या सकाळी 11 वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार. अंतरवाली या ठिकाणावर उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार. जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार. ज्यांना स्वतः मनानं बसायचं, स्वतःच्या मनात असेच बसणार आहेत. कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार कोणावरती. मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे, घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही. इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालतं. ज्यांना सहन होतं आहे त्यांनीच करायचं. या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल. पण नाही कोणी बसलं तरी मी बसणार आहे. कारण काही काहींना नाही कोणी बसलं याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत, नाही उपोषण तारीख होईल. दादा म्हणजे याची गिनीज बुकात सुद्धा नोंद घेतली जाईल. नेमकं साधारण किती लोक जे आहे ते या उपोषणाला बसू शकतात? कारण खूप मोठ्या पद्धतीनं संख्या असू शकते ही. आणि जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग गिनीज बुकच काय. जगाच्या पाठीवर असं आमरण उपोषण सामूहिक कधी झालेलं नसेल. परंतु सगळेच काळजी करायला लागते, सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसली. राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, कोकण असो, विदर्भ असो, खानदेश असो, मराठवाडा असो, घराघरातून मराठी बसते. पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागेल की काहीला सहन होत नाही, काहीला होत आहे, काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते. त्याच्यामुळं बंधन नको. असं मी आता ठरवलं की बंधन नको. तुम्हाला मनाने बसायचं तर बसा. दादा काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महायुतीच्या सरकारमध्ये 39 मंत्री जे आहेत ते मोठ्या संख्येनं पहिल्याच विस्तारामध्ये सामील झाले. मात्र याच्यामध्ये ओबीसीचे नेते जे आहेत ते छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलले. ते मला ना मी त्याला कशाला काय केलं काय तो आमचा प्रश्नच नाही. तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे. वेळ त्याच्याबद्दलचं आपल्याला काय माहिती नाही. त्याला का दिलं हे माहीत नाही. त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही. मराठा आरक्षणाचा मारेकऱ्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही. गोरगरिबांना ओबीसींना सुद्धा त्यांनी काय कधी काही खाऊ दिलेलं नाही. परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही. आम्हाला त्या राजकीय विषय त्यांचा तो आरक्षणाचा विषय नाही, तो राजकीय विषय. त्याच्यामुळे त्यांचं ते बघून घेतील. आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही. आरक्षणात बोलला तर सोडणार. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केल्यामुळं जर डावललं असेल असं वाटत नाही का? नाही, माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही. कारण ती त्यांचा वैयक्तिक विषय, त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय. आरक्षणाच्या विरोधात बोललो की मी सोडणार. त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो तो आपण त्याच्यात काय डावळाडोळ करायची काही गरज नाही, धबधबा करायची गरज नाही. आरक्षणासाठी आम्ही लढायला खंबीर. उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि मराठी मोठ्या ताकदीनं त्या तारखेला जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी ताकदीनं येणार. कामं धंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून, शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस अंतरवालीत येणार. सगळेची सगळे. एवढी ताकद पुन्हा एकदा या देशाला जगाला दिसणारे मराठी किती ताकदीने. दादा आता हिवाळी अधिवेशन जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे. मागच्या काही दिवसांपासून आपला जो प्रलंबित प्रश्न आहे मराठा आरक्षण, तो तुम्हाला वाटतं का आता या अधिवेशनात तरी सरकारनं मांडावा आणि जो आहे तो राहिलेला प्रश्न आणि